नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लिपिक टंकलेखक या पदाची जे काही परीक्षा झालेली MPSC मार्फत तर यांचा निकाल कधी लागणार याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। जवळपास या परीक्षा देऊन मित्रांनो 1 वर्षाचा कालावधी या ठिकाणी जवळपास होत आलेला आहे, तरीसुद्धा याचा निकाल लागलेला नाही। तर या संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, आता वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत। पहा, लिपिक टंकलेखक या पदाची मित्रांनो या ठिकाणी निवड यादी कधी अशा स्वरूपाचा प्रश्न या ठिकाणी आहे। पहा, परीक्षार्थ्यातून या ठिकाणचा विचारणा, परीक्षा होऊन 2 वर्ष उलटली। आता पहा या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, या ठिकाणी हे स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे। पहा यामध्ये आता हे या ठिकाणी परीक्षा विद्यार्थ्याचं जे काही आहे त्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे, परंतु आपल्याला ही माहिती खूप महत्त्वाची आहे। पहा, ही माहिती खूप महत्त्वाची आहे। ही जी काय माहिती तुम्हाला दिली यामध्ये परीक्षा कधी झाली, मग यामध्ये विद्यार्थ्यांची कशा अडचणी आहेत या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे, त्यामुळे यापेक्षा आपली ही माहिती खूप महत्त्वाची आहे। यामध्ये काय म्हणले पहा, लिपिक टंकलेखक परीक्षेचा निकाल मित्रांनो लवकरच जाहीर करण्यात येणार आहे। पहा मित्रांनो, मी थोडंसं याला झूम करतो, व्यवस्थित दिसत नाही। आता पहा, आता आपल्याला व्यवस्थित दिसत आहे। तर पहा या ठिकाणी काय म्हणले, लिपिक टंकलेखक परीक्षेचा आता लवकरात लवकर जाहीर करणार आहोत। आता पहा काय जाहीर करणार आहोत, तर निकाल। या ठिकाणी निकाल शब्द लिहायचा त्यांचा बाकी आहे। न्यायप्रविष्ट विषयामुळे तो जाहीर करण्यात आला नव्हता, आता तो जाहीर करण्यात कोणतीही अडचण नाही। पहा, म्हणजे आता तो जाहीर करण्यात कोणतीही अडचण नाही, परीक्षार्थ्यांना लवकरच निकाल मिळेल अशा स्वरूपाची महत्त्वाची जी माहिती कोण दिली, पहा सुवर्णा खरात यांनी दिली। आणि ह्या कोणी पहा सचिव आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या, म्हणजे MPSCचे जे काही सचिव आहेत त्यांनीच आता या ठिकाणी म्हणलेलं आहे की लवकरात लवकर याचा निकाल जाहीर होणार आहे। तर मित्रांनो, लवकर याचे निकाल लागणार। आता इथे जी काही माहिती दिली पहा, गट ब गट क संयुक्त परीक्षा जानेवारी 2023ला जाहीर, एकूण 8,169 पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती। त्यामध्ये पहा, लिपिक टंकलेखक या पदाची 7,000+ जागा या ठिकाणी होत्या। 30 एप्रिल 2023ला या ठिकाणी पूर्व परीक्षा झाली। 27 डिसेंबर 2023ला या ठिकाणी मुख्य परीक्षा आणि 4 ते 13 जुलै 2024 या दरम्यान कौशल्य चाचणी या ठिकाणी झालेली आहे। म्हणजे मित्रांनो 2 वर्षाचा कालावधी या ठिकाणी जवळपास होत आलेला आहे। त्यामुळे आता मित्रांनो याचा निकाल लवकरच लागणार आहे। या ठिकाणी कुठल्याही प्रकारे अडचण नाही अशी माहिती सुवर्ण खरात यांनी या ठिकाणी दिली, जे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव आहेत। आता या ठिकाणी हे विद्यार्थ्याची जे काही मित्रांनो अडचण किंवा विद्यार्थ्याच्या संदर्भामध्ये असलेली भीती या ठिकाणी दिलेली आहे। यामध्ये म्हणजे मित्रांनो विद्यार्थ्याचे जे काही कशा परिस्थितीमध्ये दिवस काढतं यामध्ये सांगितलेलं आहे। ठीक आहे, तर मित्रांनो ही आपल्यासाठी जी काही महत्त्वाची माहिती होती तीच आपण या ठिकाणी पाहिली। ही माहिती आपल्यासाठी खूप आणि खूप इम्पॉर्टंट होती। म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही इम्पॉर्टंट माहिती होती तेच तुम्हाला द्यायचं होतं। आता बाकीचा पापड पसारा तुम्ही या ठिकाणी वाचू शकता। तर या ठिकाणी थांबूया। थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय।